जेजूर येथील खंडोबा गडावर घडलेल्या भीषण भंडारा दुर्घटनेनंतर अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक प्रशासन अखेर ॲक्शन मोडमध्ये आलंय। सोमवारी जेजुरी शहरात प्रशासनाकडून मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे। खंडोबा गडाच्या मुख्य महाद्वारासह शहरातील विविध ठिकाणी भंडारा विक्रेत्यांची कसून तपासणी करण्यात आली। यावेळी भेसळयुक्त आणि केमिकलयुक्त भंडाऱ्याचे संशयित नमुने ताब्यात घेण्यात आले असून बेळगाव येथून भंडारा पुरवठा करणारा टेम्पो जप्त करण्यात आलाय। या कारवाईत अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी सहभागी होते, तर जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्यासह पोलीस पथकाने ही बंदोबस्त ठेवला। ही तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती। रविवारी नगर परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवार आणि समर्थकांनी खंडोबा गडावर भंडारा अर्पण करण्यासाठी मोठी गर्दी केली होती आणि याच दरम्यान भंडाऱ्याची उधळण सुरू असताना अचानक मोठा भडका उडाल्यानं 2 नवनिर्वाचित नगरसेविकांसह सुमारे 16 जण गंभीर भाजले गेले। जखमींवर जेजुरी आणि पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले। या घटनेची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही गंभीर चिंता व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून ग्रामस्थ खांदेकरी आणि मानकरी यांच्याकडून केमिकलयुक्त व भेसळयुक्त भंडाऱ्याबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या। जत्रा यात्रा नियोजन बैठकीतही याबाबत वारंवार इशारे देण्यात आले होते, मात्र ठोस कारवाईचा अभाव कायम राहिला। या दरम्यान जेजुरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगत पुढील काळात केमिकलयुक्त आणि भेसळयुक्त भंडारा विक्री तसेच उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय। द पोलीस न्यूज ब्युरो, जेजुरी।